गुड मॉर्निंग स्टुडंट. आता आपण टेक्स्टबुक मधला जो नेक्स्ट पॉइंट आहे, पॉइंट नंबर 5.7 तो बघूया. रेफरन्स सर्कल मेथड. यावर येणारा क्वेश्चन जो आहे तो एक्सप्लेन रेफरन्स सर्कल मेथड. आता यामध्ये त्याची ही फिगर आहे प्रोजेक्शन ऑफ अ रोटेटिंग रॉड. आता यामध्ये कन्सिडर अ रॉड विच इज रोटेटिंग इन अ वर्टिकल सर्कल इन द XY प्लेन. हा रॉड जो आहे हा वर्टिकल सर्कल मध्ये XY प्लेन मध्ये रोटेट होतोय. आता इफ द रॉड इज इल्युमिनेटेड, हा रॉड जर इल्युमिनेट केला पॅरलल टू द एक्स ऍक्सिस फ्रॉम आयदर साइड बाय अ लिनियर सोर्स पॅरलल टू द रॉड विच इज ऍज शोन इन द फिगर. ते आपण फिगर मध्ये दाखवलेलं आहे. देन द शॅडो और प्रोजेक्शन विल प्रोड्यूस. त्या ठिकाणी काय होतं, जेव्हा हा रॉड वर्टिकल सर्कल मध्ये रोटेट होतो त्यावेळेस ही शॅडो प्रोड्यूस होते. द शॅडो विल प्रोड्यूस अलॉंग दिस वाय ऍक्सिस. वाय ऍक्सिसच्या भोवती ती शॅडो ही प्रोड्यूस होते. देन द टिप ऑफ द शॅडो, ही जी टिप ऑफ द शॅडो जी आहे इट इज ऑसिलेटिंग अबाउट इट्स ओरिजिन ऑन दिस वाय ऍक्सिस. ती वाय ऍक्सिस भोवती अशी ओरिजिन भोवती फिरत राहते. अँड दिस इज नथिंग बट इट इज द रेफरन्स सर्कल मेथड. आणि हीच आपली रेफरन्स सर्कल मेथड आहे. आता आपण आपला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. शो दॅट अ लिनियर SHM इज द प्रोजेक्शन ऑफ अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ऑन इट्स डायमीटर. आता यामध्ये याची फिगर ही आहे. फिगर आहे SHM ऍज अ प्रोजेक्शन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ऑन अ डायमीटर. आता आपण त्याचं एक्सप्लेनेशन बघूया. Consider a particle which moves in an anti-clockwise direction with a constant angular speed omega. Here the particle is moving in the XY plane. या XY plane मध्ये ते मूव होत आहे. This point P, this point P is called as a reference point. याला आपण reference point म्हणतो. आणि the motion of particle in the circle, this is called as a reference circle. आपण याला रेफरन्स सर्कल असं म्हणतो. आता the projection of P onto this y axis is Q. Here this OP, it make an angle phi at time t is equal to 0. आता या ठिकाणी t is equal to 0 मध्ये हा OP जो आहे it make an angle phi, तो phi अँगल बनवतो. आणि इन टाइम टी, आता टी या वेळेमध्ये काय होणार, तर दिस अँगल बिकम्स, आता हा अँगल जो आहे हा अँगल होणार थीटा इज इक्वल टू ओमेगा टी प्लस फाय. हा अँगल दिस बिकम ओमेगा टी प्लस फाय इतका तो अँगल होणार. आता दिस प्रोजेक्शन क्यू ऑन दिस वाय ऍक्सिस इट डिस्क्राइब बाय द वाय कोऑर्डिनेट्स. हे जे आहे हा क्यू पॉइंटचं जे रेफरन्स पॉइंट ऑफ दिस क्यू इट इज डिस्क्राइब बाय अ वाय कोऑर्डिनेट. देन साइन, आता तुम्हाला माहिती OPQ इज इक्वल टू काय येणार, OQ डिवाइड बाय दिस OP. देयरफॉर आता या ठिकाणी OQ इज इक्वल टू काय येणार, OP साइन हा अँगल OPQ. आता OQ म्हणजेच काय, तर वाय ऍक्सिस आहे. OP म्हणजेच काय, दिस वन इज द रेडियस ऑफ द सर्कल R. साइन, आता हा अँगल जो असतो OPQ आणि हा अँगल XOP बोथ आर सेम, दॅट मीन्स थीटा इज इक्वल टू ओमेगा टी प्लस फाय. ते येणार ओमेगा टी प्लस फाय. दिस इज द इक्वेशन ऑफ लिनियर SHM आणि हेच आपलं इक्वेशन ऑफ लिनियर SHM आहे. आता द फ्रिक्वेन्सी, द अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ अ लिनियर SHM can be understood by a angular velocity. Here in this case the tangential velocity of this particle ती किती येणार, V is equal to R omega आहे. This one is the tangential velocity of the particle.
आता याचे द वाय कॉम्पोनंट ऑफ दिस टँजेन्शियल वेलॉसिटी किती येणार, तर ती Vy इज इक्वल टू आर ओमेगा. आता ही जी आहे वेलॉसिटी, दिस इज वी कॅन ड्रॉ दिस ॲज त्याचा जो अँगल आहे दिस वेलॉसिटीचा आहे तो आहे 90 मायनस थीटा. दॅट मीन साइन 90 मायनस थीटा येणार इज इक्वल टू आर ओमेगा. आता साइन 90 मायनस थीटा दॅट मीन्स इज इक्वल टू कॉस थीटा येणार. दिस इज इक्वल टू आर ओमेगा कॉस. आता थीटा म्हणजेच काय असतं, ओमेगा टी प्लस फाय आहे. अँड दिस इज द component of velocity along this y axis at time t या वेळेमधला तो अँगल आहे. दिस वन इज द कॉम्पोनंट ऑफ दिस थिंग. आता नाव द सेंट्रिपिटल ऍक्सिलेशन. आता सेंट्रिपिटल ऍक्सिलेशन ऑफ द पार्टिकल इज इक्वल टू किती असतं, दॅट इज इक्वल टू ए आर इज इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर आहे. आता त्याचं जे component of this acceleration along y axis किंवा त्याचे y component of this acceleration ते किती येणार, that is equal to ay is equal to ar sin पुन्हा तो अँगल घ्यायचा OPQ. दिस इज इक्वल टू, आता एअर म्हणजेच काय येणार, आर ओमेगा स्क्वेअर आहे. आता या ठिकाणी ते या डायरेक्शनला आहे, दॅट मीन्स आर ओमेगा स्क्वेअर, निगेटिव्ह साइन आर ओमेगा स्क्वेअर. आता साइन पुन्हा त्याचा अँगल OPQ. OPQ म्हणजेच काय येतं या ठिकाणी, ओमेगा टी प्लस फाय ना. AY इज इक्वल टू दिस टर्म. देअरफॉर आता AY इज इक्वल टू काय पुन्हा आर साइन ओमेगा टी प्लस फाय म्हणजेच y आहे, हे येणार मायनस y ओमेगा स्क्वेअर. दिस इज द y component of acceleration. y component of acceleration आहे. दिस इज y component of velocity आणि हे आपलं डिस्प्लेसमेंटचं लिनियर एसएचएमचं इक्वेशन आहे. आता आपण टेक्स्टबुक मधला जो नेक्स्ट पॉइंट आहे फेज इन एसएचएम बघूया. त्यावर येणारा क्वेश्चन आहे, व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय द फेज अँड इफेक्ट ऑफ एन एसएचएम. त्यामध्ये पहिल्यांदा आपण बघूया फेज इन एसएचएम. आता फेज इन एसएचएम म्हणजेच काय आहे, तर फेज इन एसएचएम इट रिप्रेझेंट द स्टेट ऑफ ऑसिलेशन ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम. इट ऑल्सो रिप्रेझेंट द डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम. आता तुम्हाला माहिती आहे की डिस्प्लेसमेंटचं जे इक्वेशन आहे ते y इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय आहे. It describe the displacement of the particle performing SHM. It also determine the direction of motion of the particle from its equilibrium position. Equilibrium position पासूनची त्याची डायरेक्शन सुद्धा ते डिस्क्राइब करतं. आणि इट ऑल्सो डिस्क्राइब द हाऊ मेनी ऑसिलेशन्स आर कम्प्लिटेड, हे सुद्धा त्या ठिकाणी दाखवलं जातं. आता तुम्हाला माहिती की त्याचं इक्वेशन दिस वन, y इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. दिस ए इज द एम्प्लिट्यूड, हे एम्प्लिट्यूड आहे. देन दिस अँगल ओमेगा टी प्लस फाय, हा जो अँगल आहे दिस इज नथिंग बट इट इज द फेज इन एसएचएम. हेच आपलं फेज इन एसएचएम और फेज अँगल, त्याला फेज अँगल असंही म्हणतात. याचं जे एसआय युनिट आहे, द एसआय युनिट ऑफ दिस फेज जे आहे ते रॅडियन आहे. ते आपण त्याचा सिम्बॉल जो आहे दिस वन इज रॅड, त्याचा सिम्बॉल आहे रॅड. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉइंट बघूया, इपॅक. आता इफेक्ट ऑफ एन एसएचएम म्हणजे काय, तर इट डिस्क्राइब और इट रिप्रेझेंट
द इनिशियल स्टेट ऑफ ऑसिलेशन परफॉर्मिंग द SHM. जेव्हा एखादी पार्टिकल हा SHM परफॉर्म करतो तेव्हा त्याची जी इनिशियल स्टेट आहे दॅट रिप्रेझेंट बाय दिस इपॅक्ट. आता वी नो दॅट इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट इज दिस. त्याची इनिशियल स्टेट जी असणार ती कशाने रिप्रेझेंट करणार आपण, ती y0 ने रिप्रेझेंट करणार. ऍट टाइम t इज इक्वल टू 0. आता t इज इक्वल टू 0 जेव्हा घेणार देन दिस इक्वेशन बिकम्स y इज इक्वल टू a साइन. आता ही 0 होणार, t इज इक्वल टू 0 म्हणजे ओमेगा t इंटू 0 दॅट मीन्स दिस 0. मग या ठिकाणी शिल्लक काय राहणार फाय. देअरफॉर आता हे y0 घेतो आपण. y0 डिवाइड बाय a इज इक्वल टू साइन फाय. देअरफॉर आता यात आपण फाय इज इक्वल टू लिहायचं असेल तर काय कसं लिहिणार, साइन इनवर्स y0 डिवाइड बाय a. देन दिस अँगल फाय इज कॉल्ड एज इपॅक्ट ऑफ एन SHM. त्याला इपॅक्ट ऑफ SHM म्हणतात किंवा याला इनिशियल फेज म्हणतात किंवा फेज कॉन्स्टंट असं सुद्धा म्हणतात. आता आपण आपला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. व्हॉट डज द फॉलोइंग फेज अँगल इंडिकेट. यामध्ये थीटा इज इक्वल टू 0 डिग्री, थीटा इज इक्वल टू 180 डिग्री, थीटा इज इक्वल टू 90 डिग्री, थीटा इज इक्वल टू 270 डिग्री. आता पहिल्यांदा आपल्याला हियर इन दिस केस थीटा इज इक्वल टू 0 डिग्री. जेव्हा थीटा इज इक्वल टू 0 डिग्री असतं त्यावेळेस द पार्टिकल इज ऍट अ मीन पोझिशन. तो पार्टिकल मीन पोझिशनला आहे आणि इट इज द बिगिनिंग ऑफ दिस मीन पोझिशन, म्हणजे ही त्याची सुरुवात आहे आणि इट मूव्स टू द पॉझिटिव्ह साइड. तो पॉझिटिव्ह डायरेक्शनला मूव्ह होतो आहे. अँड इन द सेकंड ऑसिलेशन, दिस वन इज द फर्स्ट ऑसिलेशन, अँड इन द सेकंड ऑसिलेशन मध्ये त्याचा अँगल काय राहणार, दिस वन इज थीटा इज इक्वल टू 360 डिग्री येणार. त्यानंतर थीटा इज इक्वल टू 180 डिग्री घेतला आपण. थीटा इज इक्वल टू 180 डिग्री. आता या ठिकाणी थीटा इज इक्वल टू 180 डिग्री मीन्स द पार्टिकल इज ऍट अ मीन पोझिशन. हा पार्टिकल मीन पोझिशनला आहे अँड इट मूव्स टुवर्ड द निगेटिव्ह. तो निगेटिव्ह साइडला मूव्ह होतो आहे. दिस वन इज इन द फर्स्ट ऑसिलेशन, हे पहिल्या ऑसिलेशन मध्ये. आणि इन द सेकंड ऑसिलेशन मध्ये काय होणार, तर थीटा इज इक्वल टू 360 डिग्री प्लस 180 डिग्री अँड सो ऑन द सक्सेसिव्ह ऑसिलेशन. आणि त्यानंतर मग त्याचे सक्सेसिव्ह ऑसिलेशन हे होत राहणार. देन नेक्स्ट थीटा इज इक्वल टू 90 डिग्री. आता आपण थीटा इज इक्वल टू 90 डिग्री घेतला. त्या ठिकाणी काय आहे, तर द पार्टिकल इज ऍट अ पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम साइड. तो पार्टिकल त्याच्या पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम साइडला आहे. दिस वन इज इन द फर्स्ट ऑसिलेशन, हे पहिल्या ऑसिलेशन मध्ये आहे. आणि इन द सेकंड ऑसिलेशन मध्ये काय येणार मग, दिस थीटा इज इक्वल टू 360 डिग्री प्लस 90 डिग्री आणि सो ऑन द सक्सेसिव्ह ऑसिलेशन. आणि नंतर मग त्याचे सक्सेसिव्ह ऑसिलेशन हे पुढे पुढे होत राहणार. नेक्स्ट थीटा इज इक्वल टू 270 डिग्री. आता थीटा इज इक्वल टू 270 डिग्री म्हणजे काय, तर द पार्टिकल इज ऍट अ निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. तो पार्टिकल त्याच्या निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला आहे इन द फर्स्ट ऑसिलेशन, पहिल्या ऑसिलेशन मध्ये. and in the second oscillation then their phase angle is theta is equal to काय येणार मग, तर 360 डिग्री प्लस 270 डिग्री येणार. अँड सो ऑन द सक्सेसिव्ह ऑसिलेशन. आणि त्यानंतर मग त्याचे पुढे पुढे सक्सेसिव्ह ऑसिलेशन हे होत राहणार. आपला पुढचा जो पॉइंट आहे तो बघूया. पार्टिकल एक्झिक्युटिंग SHM स्टार्टिंग फ्रॉम मीन पोझिशन. आता यामध्ये when the particle start from mean position त्यावेळेस त्याचा फाय अँगल जो असतो फाय इज इक्वल टू 0 असतो. आता तुम्हाला त्याचं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन माहिती आहे, x इज इक्वल टू a साइन ओमेगा टी प्लस फाय आहे. आता या ठिकाणी मीन पोझिशनला फाय 0 असतो. देन दिस इक्वेशन बिकम
एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी येणार. हे झालं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन. त्याच्यानंतर आता वेलॉसिटीचं इक्वेशन घेऊया. वेलॉसिटी म्हणजे काय असतं, तर व्ही इज इक्वल टू डीएक्स अपॉन डी टी राहणार. दिस इज इक्वल टू, आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागणार आपल्याला, डी अपॉन डी टी ए साइन ओमेगा टी. आता तुम्हाला माहिती आहे साइनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, तो कॉस असतो. आणि या ठिकाणी हे डेरिव्हेटिव्ह जे आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम असल्यामुळे ही ओमेगा जी आहे ती कॉन्स्टंट टर्म येणार. देन दिस बिकम ए ओमेगा कॉस ओमेगा टी येणार. हे झालं वेलॉसिटी. त्याच्यानंतर ऍक्सिलेशन. ऍक्सिलेशन म्हणजे काय असतं, तर डीव्ही अपॉन डी टी आहे. दिस इज इक्वल टू, आता डी अपॉन डी टी, आता हे वेलॉसिटीचं आपण पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेऊ, ए ओमेगा कॉस ओमेगा टी. दिस इज इक्वल टू, पुन्हा आता या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाइम असल्यामुळे ही ओमेगा कॉन्स्टंट येणार. आणि कॉसचा डेरिव्हेटिव्ह जो असतो तो मायनस साइन असतो, त्यामुळे दिस बिकम मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी येणार. दिस इज ऍक्सिलेशन. म्हणजे या ठिकाणी आपण डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी आणि ऍक्सिलेशनचं इक्वेशन हे मिळवलेलं आहे. व्हेन द पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन. आता यामध्ये आपण हा टेबल तयार करूया. पहिल्यांदा डिस्प्लेसमेंट. आता डिस्प्लेसमेंट मध्ये तुम्ही समजा हा थीटा, दॅट मीन्स ओमेगा टी, हा जर अँगल आपण 0 घेतला तर साइन 0 म्हणजे 0 होणार. 0 इंटू समथिंग 0 होईल. त्याच्यानंतर पुढे आता साइन पाय बाय 2. साइन पाय बाय 2 म्हणजेच काय असतं, 1 असतं. त्याच्यामुळे त्या ठिकाणी 1 इंटू ए, ते ए होणार. आता पुढचं तुम्ही लिहू शकतात आपण. पुन्हा नेक्स्ट काय येणार, 0 मायनस ए, पुन्हा 0 ए, या फॉर्म मध्ये ते येणार. वेलॉसिटी. आता वेलॉसिटीचं काय येणार पुन्हा, तर तुम्हाला माहितीये कॉस 0. कॉस 0 म्हणजे काय असतं, तर 1 आहे. 1 इंटू ए ओमेगा, दॅट मीन्स दिस बिकम ए ओमेगा. त्याच्यानंतर नेक्स्ट कॉस पाय बाय 2, ओमेगा टी या अँगलची किंमत पाय बाय 2 घेतली. कॉस पाय बाय 2 म्हणजे 0 असतं, हे 0 होणार. पुढची टर्म काय येणार मग, मायनस ए ओमेगा. आपण हे लिहू शकतो 0 पुन्हा ए ओमेगा आणि 0 या फॉर्म मध्ये ती चेंज होणार. त्यानंतर आता ऍक्सिलेशन. आता या ठिकाणी जर समजा आपण या अँगलची किंमत 0 घेतली, साइन 0 म्हणजे हे 0 इंटू समथिंग, दॅट मीन्स 0, हे 0 होणार. त्याच्यानंतर आता साइन पाय बाय 2 म्हणजे 1 असते. 1 इंटू मायनस ए ओमेगा स्क्वेअर म्हणजे हे मायनस ए ओमेगा स्क्वेअर आहे ना. पुढची किंमत आपण लिहू शकतो 0 ए ओमेगा स्क्वेअर 0 मायनस ए ओमेगा स्क्वेअर, या फॉर्म मध्ये तो टेबल तयार होतो आहे. त्याच्यानंतर आपण आता त्याचा ग्राफ काढूया. सगळ्यात आधी डिस्प्लेसमेंट. आता या ठिकाणी बघा डिस्प्लेसमेंट जे आहे ते मीन पोझिशनला काय आहे, तर 0 आहे या ठिकाणी. त्यानंतर पाय बाय 2, पाय बाय 2 म्हणजे हा अँगल, या ठिकाणी ते ए आहे म्हणजे मॅक्झिमम अँप्लिट्यूड आहे. त्याच्यानंतर पुढे पुन्हा 0, पायला ते 0 झालं. देन 3 पाय बाय 2 ला ते निगेटिव्ह आहे, दॅट मीन्स दिस वन. त्याच्यानंतर पुन्हा 0, 2 पायला 0 आहे म्हणजे हे 0 झालं. पुन्हा आता 5 पाय बाय 2 ते ए आहे, पुन्हा हे या फॉर्म मध्ये जाणार. त्याच्यानंतर आता आपण वेलॉसिटीचा ग्राफ काढूया. वेलॉसिटी मध्ये काय आहे, त्याचा 0 अँगल ए ओमेगा आहे म्हणजे ए या ठिकाणाहून मॅक्झिमम पासून स्टार्ट होणार. त्याच्यानंतर पाय बाय 2 म्हणजे तो अँगल जो आहे तो 0 आहे, हे 0. त्याच्यानंतर मायनस ए ओमेगा. आता या ठिकाणी पायची किंमत जी आहे ती मायनस आहे, निगेटिव्ह म्हणजे या ठिकाणी येणार. देन 3 पाय बाय 2 ही 0 आहे, पुन्हा ही 0 होणार. त्यानंतर 2 पाय म्हणजे ए ओमेगा आहे, हे मॅक्झिमम जाणार. पुन्हा 5 पाय बाय 2 ही 0 आहे, देन अगेन इट गोज टू 0.
म्हणजे या फॉर्म मध्ये तो कर्व जो आहे तो तयार होणार. त्याच्यानंतर आता ऍक्सिलेशन मध्ये पण बघा 0 अँगल त्यावेळेस 0 आहे दिस वन. त्यानंतर π/2 च्या वेळेस ते -a ω² म्हणजे हे निगेटिव्ह डायरेक्शनला जाणार. पुन्हा हे 0 पायच्या वेळेस 0. देन 3π/2 च्या वेळेस a ω² म्हणजे इट गोज टू मॅक्झिमम. देन अगेन इट गोज टू 0. देन हे निगेटिव्ह म्हणजे या ठिकाणी ते या फॉर्म मध्ये हा ग्राफ तयार होणार. अशा प्रकारे आपण हा जे 3 ग्राफ जे आहेत, व्हेरिएशन ऑफ डिस्प्लेसमेंट विथ टाइम, दुसरा ग्राफ आहे व्हेरिएशन ऑफ वेलोसिटी विथ टाइम आणि व्हेरिएशन ऑफ ऍक्सिलेशन विथ टाइम, हे 3 ग्राफ जे आहेत ते आपण या ठिकाणी. आता आपण या ग्राफचे जे कन्क्लुजन आहे ते बघूया. यामध्ये डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी अँड ऍक्सिलेशन ऑफ SHM ऑल आर दी पिरियडिक फंक्शन ऑफ टाइम. हे पिरियडिक फंक्शन ऑफ टाइम आहे. हियर दिस डिस्प्लेसमेंट अँड ऍक्सिलेशन हे जे आहेत, दिस कर्व, these are the sine curves. Displacement time curve and acceleration time curve both are sine curve आहे. आणि त्यानंतर velocity time curve is the cosine curve. आता यामध्ये पुन्हा डिस्प्लेसमेंट आणि वेलोसिटी यामधला जो फेज डिफरन्स आहे दॅट वन इज π/2 रेडियन. आणि वेलोसिटी आणि ऍक्सिलरेशन यामधला जो फेज डिफरन्स आहे दॅट इज ऑल्सो π/2 रेडियन. आणि डिस्प्लेसमेंट अँड ऍक्सिलरेशन यामधला जो फेज डिफरन्स आहे तो पाय रेडियन इतका आहे. आणि या ठिकाणी ऑल दीज कर्व्स दे आर रिपीटेड. ते रिपीटेड होत आहेत आफ्टर 2π रेडियन. 2π रेडियन नंतर हे कर्व जे आहे ते पुन्हा पुन्हा रिपीट होतात. हे त्याचं कन्क्लुजन आहे. व्हेन द पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन, जेव्हा तो पार्टिकल मीन पोझिशन पासून स्टार्ट होतो त्यावेळेचं कन्क्लुजन हे आहे. आता आपण आपला पुढचा पॉइंट बघूया. पार्टिकल एक्झिक्युटिंग SHM स्टार्टिंग फ्रॉम द पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. आता आपण व्हेन द पार्टिकल स्टार्ट फ्रॉम पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन त्यावेळेस त्याचे फायचा जो अँगल असतो तो फाय अँगल π/2 असतो. आता तुम्हाला या ठिकाणी डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन माहिती आहे. x इज इक्वल टू a साइन ω/t प्लस फाय असतं. देअरफॉर x इज इक्वल टू काय येणार मग a साइन ω/t प्लस π/2 येणार. आता या ठिकाणी x इज इक्वल टू a साइन ω/t प्लस π/2 म्हणजेच काय असतं ते तर कॉस ω/t असतं. हे झालं इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट. आता यावरून आपण वेलोसिटीचं इक्वेशन काढू. v इज इक्वल टू dx अपॉन dt इज इक्वल टू d अपॉन dt. आता आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. a कॉस ω/t दिस इज इक्वल टू, आता या ठिकाणी कॉसचा डेरिव्हेटिव्ह हा मायनस साइन असतो मग ते येणार a मायनस a. आणि हे डेरिव्हेटिव्ह जो आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम आहे म्हणजे त्या ठिकाणी ओमेगा जो आहे तो कॉन्स्टंट येणार. कॉसचं डेरिव्हेटिव्ह हे मायनस साइन ω/t म्हणजे या ठिकाणी ही वेलोसिटीची व्हॅल्यू झाली. त्यानंतर ऍक्सिलेशन a इज इक्वल टू काय असतं तर dv अपॉन dt आहे. दिस इज इक्वल टू d अपॉन dt. आता या ठिकाणी पुन्हा आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा वेलोसिटीचा. मायनस ऑफ a ओमेगा साइन ω/t येणार. दिस इज इक्वल टू, आता पुन्हा साइनचा डेरिव्हेटिव्ह हा कॉस असतो. आता या ठिकाणी ओमेगा जो आहे ही कॉन्स्टंट टर्म येणार पुन्हा मग मायनस a ओमेगा स्क्वेअर कॉस ω/t येणार. ही झाली ऍक्सिलरेशनची व्हॅल्यू. आता या ठिकाणी आपण हा टेबल तयार करूया. सगळ्यात आधी तुम्हाला माहितीये x इज इक्वल टू a कॉस ω/t. जर आता आपण कॉस डिस्प्लेसमेंटच्या इक्वेशन मध्ये अँगल हा 0 घेतला तर कॉस 0 दॅट मीन्स इट इज 1 ते a येणार. त्यानंतर π/2
कॉस पाय बाय 2 ची किंमत 0 असते, त्यामुळे हे 0 होणार. पुढचे जे टर्म्स आहेत ते तुम्ही लिहू शकतात. मायनस ए 0 ए पुन्हा या ठिकाणी 0. त्यानंतर आता व्हेलॉसिटीचं इक्वेशन काय आहे या ठिकाणी मायनस ऑफ ए ओमेगा साइन ओमेगा टी. आता साइनची व्हॅल्यू आपण या ठिकाणी अँगल 0 घेऊया. साइन 0 दॅट मीन्स ही पूर्ण टर्म 0 होणार. त्यानंतर साइन पाय बाय 2 ती किंमत 1 असते, म्हणजे हे मायनस ए ओमेगा येणार. त्यानंतरची पुढची टर्म 0, त्यानंतर ए ओमेगा येणार, त्यानंतर 0 पुन्हा मायनस ए ओमेगा येणार. आता या ठिकाणी ऍक्सिलरेशन. आता ऍक्सिलरेशन मध्ये पण पुन्हा हा 0 अँगल घेतला आपण. कॉस 0 म्हणजे त्याची किंमत 1 असते, हे येणार मायनस ए ओमेगा स्क्वेअर येणार. पुढची किंमत 0, त्यानंतरची किंमत ए ओमेगा स्क्वेअर आपण लिहू शकतो, त्यानंतरची पुन्हा 0, त्यानंतर मायनस ए ओमेगा स्क्वेअर आणि 0. या प्रकारे आपण हा टेबल तयार केलेला आहे. आता हा ग्राफ काढूया आपण. सगळ्यात आधी डिस्प्लेसमेंट. आता डिस्प्लेसमेंट मध्ये 0 अँगलच्या वेळेस काय आहे, या ठिकाणी ए आहे म्हणजे हे मॅक्झिमम आहे. त्यानंतर पुढचं जे आहे ते पाय बाय 2 अँगलच्या वेळेस 0 आहे म्हणजे 0. त्यानंतर मायनस ए, हे मायनस ए, त्यानंतर 0, त्यानंतर ए पुन्हा 0. या प्रकारे तो ग्राफ तयार होतो. त्यानंतर आता व्हेलॉसिटी. आता व्हेलॉसिटी मध्ये पण हा 0 अँगलच्या वेळेस 0 आहे. त्यानंतर मायनस पाय बाय 2 च्या वेळेस मायनस ए ओमेगा आहे. त्यानंतर नेक्स्ट 0, त्यानंतर 3 पाय बाय 2 च्या वेळेस तो ए ओमेगा आहे, मॅक्झिमम आहे त्याची व्हॅल्यू. त्यानंतर पुन्हा 0 मायनस ए ओमेगा. अशा प्रकारे आपल्याला हा कर्व तयार होतोय. त्यानंतर आता ऍक्सिलरेशन. ऍक्सिलरेशन मध्ये ही टर्म जी आहे ही निगेटिव्ह आहे, मायनस ए ओमेगा स्क्वेअर आहे. त्यानंतर पाय बाय 2 च्या वेळेस ती 0 होते. त्यानंतर पायच्या वेळेस ती ए ओमेगा स्क्वेअर. त्यानंतर नेक्स्ट 0, त्यानंतर मायनस ए ओमेगा स्क्वेअर आणि पुन्हा ही टर्म 0 होते. म्हणजे अशा प्रकारे तो ग्राफ हा तयार होतो. दिस वन इज द कर्व. आता या ठिकाणी आपण याचे कन्क्लुजन बघूया. आता कन्क्लुजन जे आहे ते दिस ऑल डिस्प्लेसमेंट, velocity and acceleration of SHM, these all are performing the periodic function of time. हे periodic function of time आहे. त्यानंतर या ठिकाणी आता डिस्प्लेसमेंट आणि वेलॉसिटी हे जे कर्व आहे, हे डिस्प्लेसमेंट आणि वेलॉसिटी यामधला जो फेज डिफरन्स आहे हा पाय बाय 2 आहे. त्यानंतर वेलॉसिटी आणि ऍक्सिलरेशन यामधला जो फेज आहे हा सुद्धा पाय बाय 2 आहे. आणि डिस्प्लेसमेंट आणि ऍक्सिलरेशन या दोन कर्व मधला जो फेज डिफरन्स आहे हा दिस वन इज पाय रेडियन आहे, तो पाय रेडियन आहे. आता या ठिकाणी हे डिस्प्लेसमेंट आणि ऍक्सिलरेशन हे दोघं पण काय आहे, दे स्टार्ट फ्रॉम द एक्स्ट्रीम पोझिशन. हे पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट होतोय आणि हा निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट होत आहे. आता या ठिकाणी तुम्हाला पुन्हा माहिती आहे की हे जे डिस्प्लेसमेंट आणि ऍक्सिलरेशन हे दोघं पण कोसाइन कर्व आहे, बोथ आर कोसाइन कर्व. आणि वेलॉसिटी कर्व जो आहे हा साइन कर्व आहे. आता हे जे आहे दिस ऑल दी कर्व दे रिपीट आफ्टर 2 पाय. हे सर्व जे कर्व आहेत हे 2 पाय रेडियन नंतर पुन्हा पुन्हा रिपीट होतात. हे त्याचे कन्क्लुजन आहे. कन्क्लुजन ऑफ द ग्राफ किंवा कन्क्लुजन ऑफ द कर्व व्हेन दे स्टार्ट फ्रॉम पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. जेव्हा ते पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट होतात त्यावेळेचं कन्क्लुजन आहे.